नमस्कार, मी कविता। आज तुमच्यासाठी मी 2 रेसिपी घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कढईमध्ये घेवड्याची शेंग मी शिजवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी पण काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले, कांदा टोमॅटो छान असं परतून घेतलं। त्याच्यानंतर कांदा लसूण चटणी आपण आपल्या चवीनुसार घालू शकतो, तर मी 2.5 चमचे घातले। त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट पण टाकलेलं आहे आणि हळद, त्याचबरोबर गरम मसालाही टाकला, त्यामुळे ना भाजीला टेस्ट खूप छान अशी येते। तर मी कायम अशाच पद्धतीने घेवड्याची शेंग बनवत असते आणि ती खायलाही खूप छान आणि सुंदर अशी लागते। त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे। छान मिक्स करून झाल्यावर मी इथं टाकलेलं आहे। त्याचबरोबर 2 मूठ मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। 2 मूठ म्हणजे साधारण 4 चमचे पोहे खाण्याचे होतात, तर इतकं टाकलेलं आहे। छान असं परतून घेतलेलं आहे, छान मिक्स करून पण घ्यायचं। त्याच्यानंतर ह्याला झाकून ठेवायचं आणि एक 5 मिनिटं आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे। आणि इथं पाहू शकता छान अशी भाजी झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडते। त्याच्यानंतर इथं मी शेंगदाण्याच्या पोळ्या करणार आहे, त्यासाठी मी पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं। त्या पिठामध्ये काय काय टाकलं ते पण सांगते आता पोळ्या करत करत। तर इथं बघा, हे शेंगदाणे छान भाजून घेतले, त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि वेलदोडे पण टाकलेले आहेत आणि ते मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे। तर पीठ मी कशा पद्धतीनं मळलं ते सांगते आता। तर गव्हाचं पीठ घेतलं मी 3 वाट्या, त्याच्यानंतर अर्धी वाटी मी बेसन टाकलेलं आहे आणि मीठ टाकून ते छान असं मळून घेतलं आणि पूर्ण मळून झाल्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून पुन्हा छान असं मळलं आणि हे अर्ध्या तासासाठी मी ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर मग मी पोळ्या करण्यासाठी इथं घेतलेल्या आहेत आणि जशा आपण पुरणाच्या उंडे करतो ना, त्याच पद्धतीनं ह्या शेंगदाण्याचे पण उंडे करायचे असतात। तर त्या पद्धतीने मी केले आणि छान अशा इथं पोळ्या लाटून घेत आहे। तर ह्यावेळी जो गूळ आणलेला आहे ना, तो खूप छान होता। तर मला शेंगदाण्याच्या पोळ्या करताना असं वाटलं की नाही का, आता हा गूळ आलाय तर अजून एकदा आपण पुरणाचा घाट घातलाच पाहिजे। तर बघू आता कसं होतंय, नाहीतर मग कुठल्या तरी सणाला करूया। छान अशा मग इथं मी पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कट्टा कसा थोडासा कमी पडतोय, त्यामुळं तिकडच्या साईडला बेसिंग आहे, त्यामुळं मग मोबाईल ठेवायला थोडी अडचण होते। तर अशा पद्धतीनं तुम्हाला माझा व्हिडिओ इथं दिसत असेल। तर पोळी लाटून झाली आणि छान असं तव्यावरती थोडंसं तेल टाकलं। तुम्ही तूप वापरणार असला तूप वापरलं तरी चालतं, पण मग मी तेलच वापरलेलं आहे। आणि तेल टाकलं का नाही, ती शेंगदाण्याची पोळी जास्त अशी काळपट वगैरे होत नाही, त्यासाठी थोडा तवा गरम असताना त्याच्यावरती तेल टाकायचं किंवा तूप टाकू शकता। छान अशी ती भाजून घ्यायची। ती भाजत आहे तोपर्यंत मी इकडे एक दुसरी शेंगदाण्याची पोळी पण करून घेतलेली आहे। आणि तुम्ही सर्वजण आणखीन काय टाकतात शेंगदाण्याच्या सारणामध्ये ते पण मला सांगा। तर मी तर 3च वस्तू टाकते, गूळ, शेंगदाणे आणि वेलदोडे, आणि इतकंच टाकून छान असं हे सारण तयार करून घेते। आराध्याला खूप दिवसापासून शेंगदाण्याची पोळी पण खायची होती आणि मग म्हटलं चला आता आपण बनवूया। आणि तसं तरी काहीतरी खासच दिवस होता, त्यामुळं शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या होत्या। तर अशा पद्धतीने छान अशा शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। आणि नवीन कोण असतील तर अजून त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि छान अशा कमेंट पण करा। तर एका ताईने सांगितलं होतं की व्हिडिओला म्युझिक नको, तर मग मी म्युझिक नाही लावत। आणि अशा पद्धतीनं बघा पोळी छान अशी फुगलेली आहे। शेंगदाणे असल्यामुळे ना कुठं कुठं तर ती फुटतच असते। तर बघा इथं मी 6 शेंगदाण्याच्या पोळ्या आणि 5 चपात्या केलेल्या आहेत, त्याचबरोबर घेवड्याची भाजी, दूध, शेंगदाण्याची पोळी आणि चपाती। अशा पद्धतीनं माझं आजचं जेवण। शेंगदाण्याच्या पोळ्या आणि घेवड्याची शेंग एकदम अशी मस्त झालेली होती आणि ती शेंगदाण्याची पोळी दुधासोबत खाल्ल्यावर तर जसं काय की मी खव्याचीच पोळी खात आहे असा फील आलेला होता। तर खूप छान आणि मस्त टेस्टी अशी ही बनते शेंगदाण्याची पोळी। तुम्ही एकदा नक्की करून बघा।